फायनली माझ्या ड्रीम ट्रायपॉडचं पार्सल आज आलं. या ट्रायपॉडचं पूर्ण रिव्ह्यू मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला अनबॉक्सिंग करूया. जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितलेले असतील तर तुम्हाला माहीतच असेल की माझा आधीचा ट्रायपॉड तुटला होता, म्हणून मी नवीन मागवलेला आहे. पण हा ट्रायपॉड थोडा वेगळा आहे, कारण माझ्या आधीच्या ट्रायपॉडला रिंग लाईट नव्हती, पण यामध्ये मी विथ रिंग लाईट ट्रायपॉड मागवलेला आहे. याला 2 बॉक्स अटॅच होते. एका बॉक्समध्ये निघाला स्टँड आणि दुसऱ्या बॉक्समध्ये रिंग लाईट. क्वालिटी तर चांगली वाटत आहे, पण फायनल रिव्ह्यू अटॅच केल्यानंतरच समजेल. यासोबत 2 अटॅचमेंट पण आलेले होते, पण हे जोडायचं कसं? मला वाटलं होतं यासोबत पेपर वगैरे काही येणार, पण तसं काहीच नव्हतं. चला एक्सपेरिमेंट करूनच जोडूयात. रिंग लाईटला रिमोट बटन्स पण आलेले होते, पण ते कशाचे आहेत हे प्लग केल्यानंतरच कळेल. यासोबत आलेले अटॅचमेंट्स मी अटॅच केलं रिंग लाईटच्या खालच्या बाजूला. दुसरं होतं मोबाईल होल्डर, ते पण अटॅच केलं या प्रकारे रिंग लाईटच्या मध्ये. सुरुवातीला वाटलं होतं जोडायला कठीण जाईल, पण लवकर जोडल्या गेलं. स्टँडची क्वालिटी पण चांगली आलेली आहे. तो आधी सेट करून घेतला. रिंग लाईटची खालची बाजू स्टँडला अटॅच केली. ट्रायपॉड सुरू करण्याआधी देवापुढे नेऊन कुंकू अक्षदा वाहून घेतल्या. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासोबत चार्जर आलेलं नाही, म्हणून तुम्हाला घरातलं चार्जर यूज करावं लागेल. चला पटकन रिंग लाईट ऑन करते आणि तुम्हाला रिव्ह्यू देते की मला हे ट्रायपॉड कसं वाटलं. वाव, खूपच छान. यासोबत आलेलं बटन यूज करून तुम्ही लाईट गरजेनुसार कमी जास्त करू शकता. आणि हेच नाही तर यासोबत 4 वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स पण आहेत, ते तुम्ही चेंज पण करू शकता. मला तर हे प्रोडक्ट खूप जास्त आवडलेलं आहे. वर्थ इट आहे, घेऊ शकता.